हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मुखवास. तर बाजारामध्ये भरपूर प्रकारचे मुखवास आपल्याला सहजपणे मिळतात, पण आज आपण जो घरी मुखवास बनवणार आहोत बनवायला एकदम सोपा आहे आणि त्याचे फायदे जे आहेत ते खूप आहेत. हा मुखवास बनवण्यासाठी काय साहित्य वापरलेलं आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे पाहूया. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सगळ्यात आधी मी इथं लोखंडाची कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे. सगळं साहित्य जे आहे ना लो फ्लेमवर आपण भाजून घेत आहे. तर सगळ्यात पहिली मी इथं अर्धी वाटी बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप जी आहे ती भूक वाढीसाठी, अपचनाचा काही त्रास असेल, त्याचबरोबर घशाला सारखी कोरड पडत असेल तर त्यावेळी देखील बडीशोप खाणं फायदेशीर आहे. डोळ्यांसाठी देखील बडीशोप खूप फायदेशीर आहे. पोटामध्ये मुरडा येत असेल, तहान लागत असेल सारखी, तर त्यावर बडीशोप खूप गुणकारी आहे. तर इथं बडीशोप चांगली भाजत आलेली आहे. मस्त सुगंध सुटल्याच्या नंतर ही काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मंद आचेवरच ओवा भाजून घेत आहोत. हा गावठी ओवा आहे, स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे अर्ध्या वाटीपेक्षा कमी प्रमाण घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे ओव्याचं प्रमाण किंवा बाकीच्या साहित्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर ओव्याचे फायदे देखील खूप आहेत. ओवा शरीरातला कफ आणि वात कमी करतो, त्याचबरोबर खाल्लेलं अन्न पचनासाठी मदत करतो, कृमीनाशक आहे, सर्दी खोकल्यामध्ये फायदेशीर आहे, पोटामध्ये दुखत असेल तर त्या देखील फायदेशीर आहे. असे भरपूर फायदे ओव्याचे देखील आहेत. तर ओवा इथे चांगला भाजत आलेला आहे. सुगंध सुटला की ओवा जो आहे आपण काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण टाकत आहोत तीळ. तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे, त्याच्यामुळे हाडांची काही दुखणी असेल तर त्याच्यामध्ये तीळ खाणं खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर केसांसाठी देखील तीळ खाणं फायदेशीर आहे, बलवर्धक देखील आहे. तर तीळ देखील इथं तडतड वाजेपर्यंत भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण हे काढून घेतलेले आहे. त्यानंतर अर्ध्या वाटीला कमी इथं फ्लेक्स सीड म्हणजेच आळशी घेतलेला आहे. तर आळशी खायला देखील छान लागते. त्याचबरोबर याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं. फ्लेक्सीड शरीरात वाढलेला वात कमी करण्यासाठी, सर्दी खोकल्यासाठी, पोटफुगीचा काही त्रास असेल तर त्यामध्ये आळशी खाणं खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर हृदयासाठी देखील फ्लेक्सीड खाणं खूप चांगलं आहे. तर आता हे देखील असं तडतडायला लागलेलं आहे. तर भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. तर सगळं भाजलेलं साहित्य व्यवस्थित असं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एखाद्या एअरटाईट बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं आहे. डिलिव्हरीनंतर मोस्टली बायका हे सगळं खात असतात, त्याच्यामुळे काय होतं, कुठल्या अपचनाचा त्रास होत नाही, भूक चांगली लागते, खाल्लेलं चांगलं डायजेशन होतं. तर जेवणानंतर सगळ्यांचं असं मुखवास खाणं फायदेशीर आहे. तर बनवायला एकदम सोपं आहे. बाकी याच्यामध्ये कुठलेही साहित्य ॲड करायची गरज नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला हा मुखवास खायला देखील खूप छान लागतो. तर घरी बनवून पहा. बनवायला देखील सोपं आहे. बाजारातून काहीतरी महागड्या वस्तू आणण्यापेक्षा घरीही बनवलेलं मुखवास फायदेशीर आहे. तर करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर.